आपण या व्हिडिओमध्ये पॅरासेटामॉलसाठीचे कॅल्क्युलेशन्स पाहणार आहोत. तिन्ही टाईपचे ड्रॉप्स, सिरप, इंजेक्शन्स म्हणजेच वायल आणि पाहूया हे कसं कॅल्क्युलेट करायचे आणि कसे त्याचे प्रेस्क्रिप्शन्स लिहायचे. ओके, तर पॅरासेटामॉलसाठी आपण MKD यूज करत आहोत 10 किंवा 15. आणि मी आधी पण सांगितलं की 10 ही छोट्या बेबीजसाठी, 15 ही अडल्टसाठी आपण यूज करू शकतो. तर चाइल्डसाठी सुद्धा यूज करू शकतो किंवा तुम्ही घेऊ शकता 10 आणि 15च्या मधला डोस. तर 10 आणि 15 यूज करा. फ्रिक्वेन्सीसाठी Q4 hours म्हणजेच आपण हे आहे ॲज पर नीडेड PRN. ड्रॉपसाठी प्रिपरेशन्स वेगळे, बॉटलसाठी वेगळे आणि ऑइलसाठी वेगळे. तर आपण कॅल्क्युलेशनला स्टार्ट करूया. तर पहिल्यांदा आपण कॅल्क्युलेट करणार आहोत डोस. तर डोस कॅल्क्युलेशनसाठी मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं होतं, कसं कॅल्क्युलेट करायचं ते पण सांगितलं होतं. तर आपण आता तोच बेस ठेवून आपण आता कॅल्क्युलेट करूया. तर फर्स्ट मी सांगितलं होतं की MKD लिहा. तर आपण इझी कॅल्क्युलेशनसाठी आता 10 घेत आहोत. जेव्हा चाइल्ड किंवा अडल्ट असेल तेव्हा तुम्ही 15 घ्या, अदरवाईज 10 इज ओके. तर 10 घेतलेलं आहे. MKD नंतर आपण घेतो वेट. तर वेट आपण कॅल्क्युलेशनसाठी इझी होण्यासाठी 20 घेतलेलं आहे, ऑलमोस्ट अजून केलेलं आहे 20 इंटू इनव्हर्स प्रिपरेशन म्हणजेच 1/100 येणार ड्रॉपसाठी. ओके, तर आपण जर हे कॅल्क्युलेट केलं तर हे ऑलमोस्ट येत आहे 2 ml. आता तुम्ही म्हणाल की ml कसं आलं, तर हे एकदा समजून घ्या. MKD म्हणजेच काय आहे? MKD म्हणजेच आहे mg पर kg पर डोस. त्याच्यानंतर आहे आपला kg आणि त्याच्यानंतर आपण केली आहे इनवर्स प्रिपरेशन kg mg सो राहिला ml. सो हे लक्षात घ्या की ml त्यामुळे आलेलं आहे. ओके, 2 ml आलेलं आहे. पण आपण एकदा म्हणजे बेबीला पूर्ण डे फिवर आहे असं अजून करूया. तर आपल्याला किती टाइम्स द्यावा लागेल बेबीला ड्रॉप? तर 4 hours देतो आहे आपण, म्हणजेच पूर्ण डेमध्ये आपण देणार आहोत 6 times, राईट? 6 times देणार आहोत. जर तू 6 टाईम जर त्या बेबीला ड्रॉप देत आहे तर तुला फुल डेमध्ये किती लागेल? 12 ml लागेल. पण आपल्याला किती लागणार आहे? 12 ml. सो आपण हे पाहूया की मार्केटमध्ये ॲक्च्युली किती mlचे ड्रॉप्स हे अवेलेबल असतात. तर मार्केटमध्ये ॲक्च्युली 15 mlचे ड्रॉप्स अवेलेबल असतात. सो आपण किती देणार ड्रॉप्स? आपल्याला किती पाहिजे फुल डेसाठी? 12 ml. अवेलेबल आहे 15 ml. सो आपण 1 ड्रॉप देऊ शकतो. ओके, आता आपण सिरपसाठी कॅल्क्युलेट करूया. सेम फॉर्म्युला, डोस इज इक्वल टू MKD इंटू वेट इंटू इनवर्स प्रिपरेशन 5/250. सो याचे कॅल्क्युलेशन येत आहे 1000 डिवाइड बाय 250 मीन्स 4 ml. ml काय ते तर तुम्हाला कळलेलंच आहे. ओके, सो 4 ml. आपण अजून करूया की आपण 6 टाइम्स दिलेलं आहे किंवा गरज आहे 6 टाइम द्यायची. तर हे झालं 24 ml. आपल्याकडे मार्केटमध्ये फार्मसीमध्ये 60 mlची बॉटल अवेलेबल असते, म्हणजेच आपण 1 बॉटल देऊ शकतो. त्यानंतर कॅल्क्युलेट करूया वायलसाठी. तर तोच फॉर्म्युला डोससाठी परत एकदा आपण यूज करत आहोत, तो म्हणजे MKD वेट इनवर्स प्रिपरेशन. सो याचे काय येत आहे 20 ml. सो आपण हे पाहूया की आपल्याला जर फुल डेमध्ये जर आपण किती 6 टाइम्स दिली तर हे किती येऊ शकतं? 120 ml. आणि मार्केटमध्ये कोणती वायल अवेलेबल असते मोस्टली? तर ती असते 100 mlची वायल. मार्केटमध्ये 100 mlची वायल अवेलेबल असते. मग आपण जर एक प्रेस्क्राईब केली तर ती कंप्लीट आहे का फुल डेसाठी? तर ती कंप्लीट नाही आहे. म्हणून आपण काय करतो, आपण इथे देणार आहोत 2 वायल्स. म्हणजे आपण ते
जी आहे शिल्लक राहील ती पण आपण उद्या पण यूज करू शकतो. पण इन सेफ साईड आपण 2 वाईस ऑर्डर करून ठेवूया. तर हे कळलं. तर आता आपण हेच सगळं त्या प्रेस्क्रिप्शनच्या फॉर्मॅटमध्ये पुट करूया, म्हणजे आपल्याला कळेल की नक्की कसं आपण प्रेस्क्रिप्शन राईट करायचं आहे ते. तर त्यासाठी इथे काही फॉर्मॅट्स आहेत, आपण ते फिल करूया. तर नेम, एज हे सगळं तुम्ही फिल करून घ्या. आता इथे आपण फिल करून घेऊया. तर फर्स्ट आपण पुट करूया ते म्हणजे आपण जो ड्रग देत आहोत त्याचे नेम. सो फर्स्ट आहे पॅरासिटामॉल. ओके, पॅरासिटामॉल जर तुमच्याकडे जर तुम्हाला असेल की हां तुमच्याकडे नेम वगैरे आहे ब्रँडचं, तर वेल अँड गुड. तुम्ही ब्रॅकेट करा, त्याच्यामध्ये लिहा डोलो सपोज. ओके, ब्रॅकेट क्लोज. आता आपण पहिलं जे प्रेस्क्रिप्शन लिहित आहोत ते सिरपसाठी. तर सिरपची आपण कोणती प्रिपरेशन यूज केली? 250 mg पर 5 ml. राईट, हे काय आहे आपलं सिरप. ओके, त्याच्यानंतर आपण असं पुढे करून लास्टला सेंटेन्सच्या लिहिणार आहोत हॅशटॅग. आपल्याला आपण किती बॉटल्स देऊ बोललो? तर आपण बोललो की आपण 1 बॉटल. सो हॅशटॅग 1 बॉटल, किंवा तुम्ही 1 बॉटल असं पण लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके, हॅशटॅग 1 बॉटल. सिग हे कशासाठी असतं? तर पेशंटला कळण्यासाठी असतं नक्की कधी मेडिसिन द्यायचं. तर आपण त्याच्यासाठी लिहूया की गिव. तुम्ही जी कॅपिटल पण लिहू शकतो याच्यामध्ये. सो आपण लिहूया की गिव. आणि आपलं किती आलं होतं सिरपसाठीच? तर सिरपसाठी आपल्याला होतं 4 ml. सो आपण तेच लिहूया इथे की गिव 4 ml सिरप एव्हरी किती आवर्सला देणार आहोत आपण? एव्हरी 4 hours. एव्हरी 4 hours as needed for fever. आणि जर तुम्ही इथे जर टाईम मेन्शन केले तर खूपच म्हणजे बेस्ट आहे. पण पॅरासिटामॉलसाठी काय आहे की तुम्ही ॲज पर नीड म्हणतात, सो टाईमची इथे काही गरज नाही. मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला इथे साईन करायची आहे, नेम, तुमचं नेम आणि लायसन नंबर. सो ह्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. असं प्रेस्क्रिप्शन तुम्ही लिहू शकता. ओके, हे झालं सिरपसाठी. आता हा सेम फॉर्मॅट घेऊन आपण पुढे जाऊया आणि आपण लिहूया पुढचं प्रेस्क्रिप्शन. पुढचं प्रेस्क्रिप्शन आपण लिहिणार आहोत ते आहे ड्रॉपसाठी. तर सेम फॉलो करा, पॅरासिटामॉल. जर ब्रँड नेम असेल तर वेल अँड गुड, नसेल तरी पण काही म्हणजे असं एवढं प्रॉब्लेम नाही वाटतं तरी. सो पॅरासिटामॉल आपण ड्रॉपसाठी कोणती प्रिपरेशन यूज केली होती? तर आपण ड्रॉपसाठी यूज केली होती ती होती 100 mg पर ml. सो तीच लिहूया आपण 100 mg पर ml. हे सगळं मी कॅपिटलमध्ये लिहिलं, mg पर ml. ओके, आणि 100 mg पर ml केल्यानंतर आपला काय आहे तो ड्रॉप. सो ड्रॉप पुढे करून परत एकदा आपण तसंच लिहिणार आहोत. आणि आपल्याला किती ड्रॉप्स द्यायचे? 1 ड्रॉप. आपण ते वर कॅल्क्युलेट केलेलं आहे की कसं करायचं आहे ते. सिगमध्ये आपण हेच लिहिणार की गिव किती द्यायचे आहेत, आपण मगाशी कॅल्क्युलेट केलं ते. गिव 2 ml ड्रॉप एव्हरी ड्रॉप एव्हरी 4
hours as needed for fever. ओके. आणि इथे पण टाईम लिहायची काही गरज नाही आहे, कारण हे ॲज पर नीडेड आहे. मोस्ट इम्पॉर्टंट तुला ते साईन पाहिजे, नेम, लायसन नंबर. तर हे ड्रॉपसाठी झालं 2 ml. करेक्ट. ओके, करेक्ट आहे. आपण 2 ml याच्यासाठी कॅल्क्युलेट केलेलं होतं. तर आता आपण पुढे जाऊन वाईलसाठीचं पण लिहूया. ते सेम फॉलो करायचं. वेट आहे 20 kg. ओके. आता ह्याच्यामध्ये तेच लिहायचं की पॅरासेटामॉल. फक्त आपण इथे जी प्रिपरेशन यूज केलेली आहे वायलची, तर ती प्रिपरेशन आहे आपली 10 mg 1 ml. काय वायल. ओके. पुढे जाऊन आपण तेच करणार परत एकदा हॅशटॅग, आणि आपण परत एकदा चेक करूया की आपले वायल्स किती आलते. 2 वायल्स आलते आणि एक डोस आला होता 20 ml. सो आपण इथे तेच लिहिणार आहोत. आपले वायल्स होते 2 वायल्स. आता आपण इथं लिहिणार आहोत की ॲडमिनिस्टर कारण हे आपण नर्ससाठी देत आहोत की इन्स्ट्रक्शन की ॲडमिनिस्टर किती होतं. ॲडमिनिस्टर 20 ml. ॲडमिनिस्टर 20 ml. किंवा तुम्ही इथे इंजेक्ट पण म्हणू शकता. इथे तुम्ही इंजेक्ट पण म्हणू शकता की इंजेक्ट 20 ml every 4 hours. 4 hours as needed for period. ओके. इथे पण टाईम लिहायची काही गरज नाही आता तरी. आणि साईन, नेम, लायसन नंबर. I hope you guys understand how to write for vials, drops आणि सिरप. सो हे एकदा समजून घ्या सगळं की आपण कसं कॅल्क्युलेट केलं. हे कॅल्क्युलेशन्स जमलं की हे पुढचं लाईन इझी आहे. ओके. थँक्यू.